वेलकम बॅक टू आवर चॅनल चैतू मेहंदी डिझाईन्स. आज आहे मेहंदी कोर्स डे 1. सो आपण प्रॅक्टिसची मेहंदी भिजवायला शिकणार आहोत. सो त्यासाठी आपण 5 फिल्टरची मेहंदी घेतलेली आहे, चमचा घेतलेला आहे, स्पॅच्युला घेतलेला आहे आणि प्लॅस्टिकचं कंटेनर. त्यात मेहंदी भिजवायची. स्टीलचं कंटेनर यूज नाही करायचं आहे, त्यात व्यवस्थित मेहंदी भिजली जात नाही आणि ती ड्राय होते. मेहंदीमध्ये बरेच प्रकार आहेत. त्याचं 1 फिल्टर, 2 फिल्टर, 3 फिल्टर, 5 फिल्टर. सो आपण 5 फिल्टर यूज आहे. आपण इथे 5 टेबलस्पून मेहंदी घेतली. एकदम भरून सुद्धा नाही घेतलेली आणि एकदमच चपटी पण आहे. प्रॉपर 1 पूर्ण. आणि जो चमचा आपण मेहंदी घेताना वापरलाय तोच आपण शुगरसाठी वापरलाय. आपण शुगर 1 चमचा घेतलेला आहे. थोडं-थोडं पाणी करून प्रॉपर सगळं मिक्स करायचं आणि प्रॉपर असं गाठी सगळ्या सोडून घ्यायच्या. गाठ राहिली नाही पाहिजे आणि एकाच दिशेने प्रॉपर सगळं फेटून घ्यायचं आहे. त्याचा घट्ट गोळा करायचा आहे आपल्याला, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आणि त्याचं वर आपण स्पॅच्युलाने उचलल्यावर ती प्रॉपर पडली तर ती एकसाथच पडली पाहिजे. आणि त्यानंतर प्रॉपर सगळं मिक्स करून ती 10 ते 12 तास चांगली भिजवायची आहे आपल्याला. कंटेनर प्रॉपर क्लोज करायचं आहे आणि ती सनलाईट जिथून येते ती त्या साईडला किंवा गॅसच्या बाजूला ठेवायची नाहीये. 10 ते 12 थंड ठिकाणी ठेवायची. कशी झालेली आहे, व्यवस्थित भिजलेली आहे. मी पुन्हा एकदा प्रॉपर सगळे मिक्स करून घेतले. मला वाटलं त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, कारण ती घट्ट होती त्यामुळे. स्मूथ श्रीबंद कन्सिस्टन्सी आली पाहिजे आपल्याला मेहंदी भिजवल्यानंतर. जर पातळ तुमची मेहंदी होत असेल तर पाणी टाकायची गरज नाही. मला थोडी घट्ट वाटत होती त्यामुळे मी पाण्याचा यूज केलेला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.